मी तुम्हाला आज येडशी येथील जनता विद्यालय दाखवत आहे। नेहमीप्रमाणे मी तुमच्या दर्शनासाठी आलोय। आता हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ जगदाळे मामा या संस्थेचं आहे। ही संस्था बी मी दाखवतोय तुम्हाला। आता ह्या संस्थेच्या माध्यमातून एका गरीब शेतकऱ्याची कशी फसवणूक केली जाते, त्याचं शोषण कसं केलं जातं, त्याचं कुटुंब देशोधडीला कसं लावलं गेलंय हे दाखवतोय। बस नमस्कार, पुन्हा एकदा मी तुमच्या दर्शनासाठी आलोय। अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या न्यूज चॅनलचा संपादक व समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा अध्यक्ष। आपण नेहमीप्रमाणे पांढऱ्या कोटातील काळे धंदे करणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ जगदाळे मामा यांचे अध्यक्षीय संचालक यांची पोल खोल करतोय आणि काही फरक पडत नाही त्यांना, पण आपल्या सगळ्याच्या साथीनं आणि पाठिंब्यानं ते कशा प्रकारे वेगवेगळे घोटाळे करतात, कसे पैशाच्या मागे धावत धावत जातात आणि गरिबाचं शोषण करतात। पहिलं बी म्हणलं जळू, तुम्हाला माहिती आहे गरिबांचं रक्त शोषणे। जगदाळे मामा यांनी खूप मोठं कार्य स्वतःसाठी केलं नाही, तर त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले, गोरगरीब दीनदुबळ्या लोकांसाठी कार्य केलं। अहो भाकरी मागोमागो ज्यांनी खाल्ल्या आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली। त्यांनी इतका पैसा आणला कुठून? एवढं प्रस्थ मोठं वाढवायचं काही सोपं नसतं। जगदाळे मामांकडेच पैसे नव्हते, मग एवढा डोलारा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा निर्माण कसा झाला? तर आपल्या जगदाळे मामांनी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन येणारी पिढी सर्व जाती धर्माची शिकावी या उद्देशानं जमिनी दान द्या, शिक्षण संस्था उभा करू, बोर्डिंग उभा करू, हॉस्पिटल उभा करू असे विनंती करून ह्या जमिनी मिळवल्या। खूप ठिकाणी शिक्षण संस्था आहेत, तर तुम्ही पाहिलंच जनता विद्यालय येडशी, जनता विद्यालय येडशी तुम्ही पाहिलंय। हे कोणी उभा केली? जगदाळे मामा यांनी उभा केली। मग ही जमीन जगदाळे मामांना कुणी दिल्या? तर ह्या जमिनी त्यांच्या विनंतीला मान देऊन येणाऱ्या पिढीचं चांगलं व्हावं, येडशी भागातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, हा पवित्र असा त्यांचा उद्देश होता। त्यांच्या हाकेला ओ देत कित्येक लोकांनी जमिनी दान दिल्या। बार्शीमध्ये तर खूप जमिनी दान दिलेले आहेत। मग त्या जमिनीचा लाभ घेतो कोण? कित्येक ठिकाणी शिक्षण संस्था स्थापित झाल्या, मुलांना शिक्षण मिळाले। मामा हयात होते तोपर्यंत ठीक आहे, पण स्वतःला मानसपुत्र म्हणणारे आणि ज्या मामांनी मोग्यांबोवर म्हणतात, मोग्यांबो खुश हुआ, मिस्टर इंडिया पाहिला असं, मी वारंवार मोग्यांबाचा खूप मोठा तिरस्कारता फॅन आहे। तिरस्कारता म्हणतो, तुम्हाला फॅन वाटायचं, पंख आहे तिरस्कारता फॅन म्हणजे आपले डॉक्टर यादव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष नंदन जगदाळे आहेत, PT पाटील आहेत, सचिव आहेत, ते खजिनदार म्हणून शितोळे बापू त्यांच्या पप्पाला म्हणत होते, आता जय। मी असं ऐकलंय, एवढं काय महत्वाची व्यक्ती आपल्यासाठी नाही, जनतेच्या पुढे छोटासा आहे तो, एकदम स्मॉल, ढेकून आहे ढेकून। आता हे मी तुमच्या समोर प्रश्न घेऊन येत आहे की शेतकऱ्यावर कसा अन्याय केला। ते शेतकरी हे येडशीतील आपल्या सोबत आहेत। एकट्या हॉस्पिटलमध्ये, बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये घोटाळे आहेत असं नाही। आपण महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा घोटाळा काढलाय, आपण चॅरिटेबल हॉस्पिटल मार्फत कशी रुग्णांची लूट होते हे काढलंय। आता शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण हे पवित्र मानलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा हे लोक कसा गचागच घोटाळा करतात हे दाखवण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय।
शेतकऱ्याची कसं शोषण केलं. कित्येक वर्षापासून ते शेतकरी त्या जमिनीच्या मोबदल्यासाठी तळमळत आहे, झटत आहे. कित्येक पिढ्या खपल्या त्यांच्या, ह्यांनी खपवल्या. लोकाला ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. खूप फेवरेट डायलॉग आहे माझा, मी वारंवार म्हणतो. तुम्ही म्हणाले ज्याला दुसरा डायलॉग सापडला नाही. खूप डायलॉग आहेत, टप्प्याने मी डायलॉग बोलणार आहे. असाच एक शेतकरी एडशी येथील आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव ते त्यांच्या तोंडून इंट्रोडक्शन करतील. त्यांच्यावर काय बितलंय, त्यांच्यावर काय अन्याय केला जातो, असं त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला आवडेल. कारण आवडेल ह्याच्यासाठी म्हणतो की आपल्याला त्यांच्याविषयी तळमळ आहे. आज त्यांच्यावर बारी आहे, उद्या तुमच्यातल्या काही लोकांवर येईल. तुम्ही सर्वांनी समोर आलं पाहिजे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व संचालक बॉडीच्या विरोधात जिथं अन्याय आहे तिथं उभा राहणं. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हेच शिक्षण दिलं, महात्मा फुलेंनी हे शिक्षण दिलंय. महापुरुषाच्या नावावर जोगवा मागायचा, स्वतः पैसे कमवायचे, स्वतःचे मुलं फॉरेनला पाठवायचे, श्रीमंत व्हायचं. आणि संस्था काय अशी चालते काय? असं होत असतं का? नियमाच्या बाहेर चालवता येत नसती, ॲक्युरेट नियमाप्रमाणे चालत नसती. असं हर भक्कम लेक्चर मारण्याची प्रवृत्ती आपल्या डॉक्टर यादव यांची आहे. तर आपल्यासोबत आहेत, या पटेल या. आता पटेल, तुम्ही प्रॉपर राहिला कुठले? प्रॉपर राहणार एडशीचे साहेब. आता तुमची नेमकी तक्रार कशा संदर्भात आहे आणि कुणा विरोधात आहे? आमची तक्रार साहेब शिक्षण प्रसारण मंडळी बार्शीचं जगदाळे मामाची संस्था होती ही. तर ह्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर यादव साहेब ही ह्यांचे चेअरमन आहे संस्थेचे. आम्ही वारंवार ह्याला भेटायचा प्रयत्न केला, ती का आम्हाला भेटले नाही, काय नाही काय नाही. मग आम्हाला पहिलं असंच गेलो, किती वेळ हक्काला आम्हाला त्याने का आमची दखल घेतली नाही. कारण ही संस्था असतानाच, ही जी संस्थापक आहे ना, असताना ही चोर आहे संस्था. पण तुम्हाला 2 मिनिटं अडवतोय. तुमचा मुद्दा नेमका कशाचा आहे? आमचा मुद्दा साहेब रानाचा आहे. रान हे नेमकं कुठं? आमचं रान आहे इडशीमध्ये शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळाची शाखा आहे, जनता विद्यालय. ह्याच्याबद्दल म्हणजे नेमका रानाचा वाद म्हणजे का? तर काय झालं माहिती का, ही रान असं होतं की पूर्व ही संस्था शिक्षण मंडळ जनता विद्यालय म्हणून स्थापन केली जगदाळे मामाने. मग आमचं जगदाळे मामाने जी रान जे आमचं होतं, ज्या कारणात घेतलं ती कारणास आमचं हे रान वापरलं नाही. तिने रान घेतलं तर बारक्या गोरगरिबाला, बाहेरच्या विद्यार्थ्याला, गोरगरीब विद्यार्थ्याला खायसाठी. आता सध्याला ती रानाची जी पीक आहे ही संस्थाच खाते, यादव डॉक्टर साहेबच खात्यात. कवा आज एक दिवस नाही, 2 दिवस नाही, ही 50 गेली 50 वर्ष झाले ही संस्था पीक खाते. आम्ही साहेब पहिले ही संस्था आम्ही रानच करत होतो, आम्ही पिकूनच खात होतो. पण ही संस्था तुमच्या मालकीची आहे का? जागा संस्था तुमच्या मालकीची नाही, संस्था डॉक्टर यादवांच्या मालकीची आहे. हां, तसंच समजायला पाहिजे ना. आणि जनता विद्यालय एडशीचं जे आहे आता ते तुमच्या जागेत आहे का? हां, आमच्या जागेत नाही साहेब. मग आमची रान ते जागेपेक्षा तुम्हाला सांगतो कमीत 1 एकरच्या लांब आहे ते रान आमच्यापासून. मग तुमच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी हे शेत जे आहे कुणाला दिलं? जगदाळे मामांना दिलं. कशासाठी दिलं? गोरगरीब लेकरा खायसाठी म्हणजे काय? ती संस्था शिकण्यासाठी ना का, जगण्यासाठी. पण गोरगरीब तर लांबच राहिले. आता ही संस्था बघा जागा लागली. म्हणजे जागा तुमच्या पूर्वजांच्या मालकीची आहे? मालकीची जागा आहे. आमच्या आजोबा पंजोबा जागेसाठी झटकून गेली, मरून गेली. आज ही माझी 3री पिढी आहे. आम्ही नावाच्या गावात पटेल, आमच्यापाशी काही सुद्धा रान नाही, काय नाही काय. पण माझा एक आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला. आता तुमची जमीन आहे, तुमची जमीन संस्थेला शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला करारावर दिली का? भूसंपादन त्यावेळेस करण्यात आलं आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही पैसे मिळाले का? काय सुद्धा नाही साहेब, आम्हाला त्याचा मोबदला भेटला नाही, काय नाही काय नाही. ही संस्थापक बळजबरीनं, दमदाटी करून, गुंडेगिरी करून असं ही रान बळकवलेलं आहे. म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की कृषी, तुम्ही मग मला ऑफ द रेकॉर्ड म्हणले की इथं त्यावेळेस कृषी महाविद्यालय करायचं होतं आणि त्याच्या संशोधनासाठी जमीन हवी होती. ती जमीन तुमच्या पूर्वजांनी, पटेलांनी, तुमच्या आजोबांनी सदर संस्थेला
दिली, पण ती दिली म्हणजे स्वतःहून दिली, नाही मग भूसंपादन करण्यात आली. त्यांची हमरी पॉवर केली सर. हमरी पॉवर म्हणजे नेमका जबरदस्ती का काय? जबरदस्ती केलं. आमच्यापाशी सगळे जर रेकॉर्ड आमच्यापाशी पुरा आहे. रेकॉर्ड जरा दाखवा की. असं आमच्यापाशी सगळे लिकापडी सहित आहे. रेकॉर्ड दाखवा. बघा साहेब, रेकॉर्ड आहे आमच्यापाशी, अहवाल आहे आमच्यापाशी कलेक्टर साहेबाचा. तुम्ही कितींदा तक्रारी केल्यात? आम्ही आमच्या ऑलरेडी फाईल आहे ना मंत्रालयामध्ये 2012ला दाखल आहे. त्याची सुद्धा आमची फाईलची अजून चौकशी झाली नाही, आमच्या टेबलला सुनवून झाली नाही, काय नाही. तुम्ही आता जमीन महागारी मागता का त्याबद्दलचे पैसे मागता? आम्ही जमीन मागतो साहेब, कारण आम्ही जमीनच करत होतो आणि संस्था जमीनच करायला लागली ना साहेब. पण त्यावेळेस त्यांचा तुम्ही संपर्क साधला का? आता जगदाळे मामा तर हो, हो, आपल्यात जगदाळे मामा तर आपल्यात हयात नाही. मग चालू संचालक डॉक्टर यादव असतील, नंदन जगदाळे असतील, ह्या सर्वांना म्हटलं का की बाबांनो आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला तेव्हापासून मिळाला नाही, मग आता तरी आमची जमीन आमच्या ताब्यात द्या, असं तुम्ही भेटलेत का? आम्ही यादव साहेबाला भेटलो होतो. मग त्यांचं उत्तर काय झालं? तिने आम्हाला नुसतं नादी लावलं. काय म्हटलं नेमकं? नादी काय लावलं नाही, बघू म्हणजे? परत विचार करू तुमचा. आमचा विचार केला नाही, कारण आम्ही आता ज्या यादव साहेबाला भेटायला गेलो तर आम्हाला भेटायला देत नाही. ही जमीन कवा पीक काढून येतात ती सुद्धा आम्हाला कळत नाही. आता ह्या प्रकरणावर तुम्ही म्हणताय, तुम्ही जसं की मंत्रालयात पण तक्रार त्यांच्या विरोधात चालू आहे, हा. मग त्यांनी काही नोटिसा संबंधित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्या का? काय सुद्धा नाही. काय नाही ह्यानं मंत्रालयातून त्यांना नोटिसा गेल्यात का शिवाजी शिक्षण प्रसारक आमची मंडळाला? ऑलरेडी मंत्रालयामध्ये फाईल दाखल आहे सर. हा. आमची फाईलच दाबतात नाही, ही पैशाले झाली आता. कोण दाबतंय? ही काय यादव साहेब संचालक मंडळ, हे सगळे पैसे पलट झाले. आता आम्ही गोरगरीब पैसे आणायचे कुठून? म्हणजे करोडोने पैसे झाले. म्हणजे जमीन तुमची आहे? मध्ये 2012चा घोटाळा केला, की आम्हाला युक्तीमुळे कळल्यामुळे आम्ही संपर्क साधून आमची बी रानाचा घोटाळा दाखवा साहेब म्हणलं. ही जवारी पिकं नेत्यात कोण, खात्यात कोण? ह्या रानासाठी आमची आजीनं उपोषण धरलं, कलेक्टरच्या परवानगीसहित उपोषण सोडलं. आम्हाला लिखित दिलं नाही, कारण तुमच्या नावाचं रान झालं म्हणून आम्हाला असंच वारवर सोडलं. आज 1-2 दिवस नाही, आज 50-60 दिवस झाले या गोष्टीला. आमची तक्रार घेत नाही, यांचे पैसे भरपूर झाले, यांच्यापासून राहणं भरपूर. आमचं गोरगरीब कोण लक्ष घालणार साहेब? आता मला आणखीन एका प्रश्नाचा तुम्हाला विचारूसा वाटतोय. माझा असा प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय की एडशी येथील तुमची ही जी जमीन आहे ती बापदादाची आहे. हां, बापदादाची आहे. तुम्ही वारंवार तक्रारी केल्या की तक्रार तुमची करतो. जमीन तुम्हाला परत मिळावी किंवा त्याचा मोबदलाही तुम्हाला आतापर्यंत मिळाला नाही. याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का तुम्हाला मोबदला मिळालेला नाही? काय सुद्धा आम्हाला काय दिलं नाही, घेतलं नाही, काय नाही. म्हणजे तुमच्या बरोबर आमच्यावर अन्याय केला हा. या संस्थेने. नुसतं नादी लावलं, पिकं नेत्यात, खात्यात, संस्था बलाडे सगळे पैसेवाले, आम्ही गोरगरीब, आम्ही आणायचं कुठं लाडा. तुमचे मुलं बाळा तर लावली असेल ना संस्थेत कामा बी? मला नावाला सुद्धा आमची ह्यांना आठवण येत नाही. तर ह्यांना आठवण फक्त राहण्याचं जेव्हा पिकले गण तेव्हा ह्यांना आमची आठवण येते का ती सुद्धा आम्हाला माहित नाही. नेहणारी मात्र ही आता डाकूच आहे दिसत. ज्याच्या नावावर शेत होतं त्यांचं पूर्ण नाव काय? जी तुमची जमीन होती ही आमच्या पूर्वजाची? आजोबाचे आहे. आमच्या आजोबाचं नाव होतं वजीर इमाम पटेल, बादशाह इमाम पटेल, अशी आमची मोठंही आहे खांडाबळ. ही आमचं जेव्हा रान गेलं, आमचे पैसे नव्हते, जगायला साधन नव्हतं, सगळे आम्ही गाव सोडून इकडे तिकडे इडशी सोडून जगायला गेलो. आमच्या जगण्यास आम्ही आमची ऐपत नव्हती त्यांचं लढायची. ही बलाट झाली, पैसेवाले झाले. ही आता तुमचं पूर्ण नाव काय? मग माझं नाव मनसूर हानी पटेल आहे. आता तुम्ही आमच्या आजोबाचं नाव वजीर हानी पटेल आहे. आता तुम्हीच ह्या तक्रारीचा पाठपुरावा करता? हा, माझं पुरं शेत आहे. माझी फाईल ऑलरेडी 2012 मध्ये मंत्रालयामध्ये दाखल आहे साहेब. बघा ही फाईल सुद्धा आहे. हा, पण ते फाईल मग सुद्धा दाखवू शकता. बघा ही रेकॉर्डिंग आहे, ही नंबर आहे सगळं, केव्हा आम्ही मंत्रालयामध्ये दाखल केलेले आहे, सगळं पुरास आहेत आमच्या. आता तुम्ही म्हणताय तसं डॉक्टर यादव किंवा संचालक मंडळाकडे वारंवार विनंत्या करताय की बाबा आमच्या बापदादाची जमीन आहे ती विनाकारण फुकट लाटण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे. हां, ते आम्हाला द्या. हो. आणि तुमचं घरचं कोणी कुटुंबातली एक व्यक्ती सुद्धा कामावर घेतली नाही असं काय तुमचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल? आम्ही सरकारपाशी एकच मागणी केली. आम्ही दादा हो, आम्ही पहिली रानच करत होतो. आमच्या बसने इसकोन हिने रानच करायला लागले. आता हवा ही बघा, ही आमचे चुलते आहे. खरं म्हणतात का?
जमीन तुमचीच आहे ना? सच्ची बोलते खेत आपला आहे की नाही, ही खेत आपला आहे की नाही, सच्ची बोलते का असं बोलतो बोलून तो ही खेत आपला आहे की नाही, ही जमीन आपली आहे की नाही. हा, हे जमीन तुमचीच आहे का? आमची जमीन आहे. हा, कुणी घेतली होती तेव्हा? हा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने लिया था ना तब. हा त्यांनीच घेतलं. अब वापस नहीं मांगते, देते नहीं क्या वो लोग? नहीं देते ना. दमदाटी करते क्या? हाँ. आप क्या फिर क्या करने का फिर अब? उनको कम से कम 40-45 एकड़ खेत है, नहीं होता बोल के डोंगर में फाइस लगाने को दूसरा को दी बटे आधे से. हाँ, तुम्हारा शेत तुमको वापस नहीं देते खेत, अच्छा क्या. तुम्हारा पर अन्याय हो रहा है. हाँ. आता पुढं तुम्ही डॉक्टर यादवांना कधी संपर्क केलाय का? तुम्ही त्यांना भेटा असं. भेटलो तर साहेब, हा, आम्ही भेटलो, तिने म्हणले विचार करू काय, आणि परत भेटायला सुद्धा आम्हाला देणार तिने. आमचा विचार तर लांबच राहिला. जास्त ना सगळे गोळा करणारे, आमचं काय विचार करणार. म्हणजे तुमची जमीन तुम्हाला भेटावी अशी तुमची अपेक्षा आहे. मग पहिल्यापासून अपेक्षा आहे, आता आमचे आजोबा म्हणतात ना आम्हाला भेटावं. पण आता आम्ही या कोणाकडं? इडशी मध्ये इडशी गाव असं आहे की संपूर्ण इडशी ही पटेल घराण्याची होती. आज आमच्या पटेल घराण्यामध्ये नावाला सुद्धा जमीन नाही. हा, आता ते तुमचं बरोबर आहे, पण तुमचा लढा आता कोणाच कशासाठी आहे? आमची ही जमीन भेटण्यासाठी लढा आहे साहेब. ही संस्थेनं आम्ही विनंती करू संस्थेला की बाबा ही जमीन आता तर आम्हाला माघार द्या. तुम्ही पैशाले झाला, बलाट झाला, तुम्ही बंगल्यामध्ये राहता, गाड्या घेऊन फिरता, आमचं बी जरा लेकराबाळाचा विचार करा ना. आता यादव डॉक्टरांना वगैरे कधी संपर्क साधणार? का आता तुमच्या समोर फोन लावतो. लावा बरं बघू. लावलं तुमचं. हा बघा, हा म्हणजे कळू द्या लोकांना. हॅलो, डॉक्टर साहेब पटेल बोलतो. काय नाही, आम्ही आलतो संस्थेपाशी. आम्ही पटेल आहे, इडशीपाशी संस्थेपाशी आलतो. आमची जमीन तुमच्या ताब्यात आहे. इडशीची जनता विद्यालय. काय आता तुम्हाला आमच्या विषय माहीत नाही साहेब. किती वर झाले तुम्ही हे रान करता, खाता, पिकं तुम्ही तुमच्या संस्थेपासून नेता काढून. मग आता कवर आमचा विचार करता का नाही साहेब? काय करा तुम्ही, बापू शिंदोळे, प्रीती पाटील, देवडवार यांना भेटायचं. केव्हा येऊ साहेब सांगा. कधी येतं असते किती, सकाळी 11 ते 2 तुम्ही- वाजेपर्यंत मंडळाच्या ऑफिसमध्ये असतात. तुम्ही येणार नाही का साहेब भेटा? तुम्ही तर संस्था बघा ना, अध्यक्ष आहे ना संस्थे. अध्यक्ष असले तरी प्राथमिक हे तिघं चौघं चर्चा करतात. मी आहे तुमच्याकडे बरं बरं, खरा साहेब विचार आमचा काय मदत कटत केलं. बघा हे तुमच्या समोर आता फोन लावला, हिने म्हणतात चितळे साहेबाला भेटा, जगदाळे साहेबाला भेटा, दुसरीचं नाव होतं. बरं, आता यानंतर तुमची रूपरेखा काय असेल? तुम्ही आंदोलन करणार का काय? आम्ही ऑलरेडी आंदोलन करणार आहे. आम्ही उपोषण करायला वाटलं तर आम्ही आत्महत्या करायला सुद्धा तयार आहे. कारण आमच्यापाशी नाहीच ना काय, ह्यांचे बल्लाटे पैसे झाले, आमच्यापाशी काय आहे. आम्ही मंत्रालयामध्ये सुद्धा ही आंदोलन उठवणार आहे ह्याच्या काय पाक. आम्ही शिवारी चौकशी लावा, राखेल उतून आंदोलन करू, राखेल पेटून आम्ही मरू. आमच्यापाशी मारण्याशिवाय साधनच नाही ना का, कारण आमच्यापाशी 1 इंच जमीनच नाही ना. आता आम्ही करणार काय? सध्या तुम्ही काय उद्योग काय करताय? काय सगळे नाही साहेब, हॉटेलच कामं करतोय, आश्चर्यात कामं करतोय. बघा सगळे आमच्या हात बित सगळे जळून गेले, ते तेलात हात घालू. आता यादव डॉक्टर तर म्हटलेत की भेटा तुम्हाला शितोळे बापूंना. दुसऱ्या भेटा म्हणते ना, स्वतः यादव साहेब कुठे भेटणार आम्हाला? आता माझं मत आहे एक प्रामाणिक मित्र म्हणून की एकदा यादव डॉक्टर साहेब बार्शीचे म्हणतात तर भेटा संचालकांना. ठीक आहे, भेटू. नंतर पुढचं काय तुमचं आंदोलन वगैरे असेल तर तुम्ही ठरवा. पण आम्हाला साहेब न्याय भेटला पाहिजे तुमच्या चॅनलवर, हीच आम्हाला अपेक्षा आहे.